नमस्कार मंडळी, मी कोकणे आशिष. तर मी घरात आहे माझ्या. आज मी चाललो आहे माझ्या नवीन गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी. कुठली गाडी आहे ती तुम्हाला आता पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये. आता लगेच मी रिव्हील नाही करत आहे. आधी जायचं आहे मला त्या गाडीसाठी जो आपण हार ऑर्डर दिला आहे तो हार घेण्यासाठी. तो हार घेऊन मग आपण 4 वाजताची डिलिव्हरीचा टायमिंग दिला आहे त्याने. 4 वाजता आपण भेटूया. आता वाजलेत 11:15. तर आपली बुलेट बाहेर काढतो आहे मी, कारण गाडी नंतर आणल्यावरती डिलिव्हरी घेऊन आल्यावरती पूजा करायला आतमध्ये घेऊन यायला लागेल ना, तर जागा पाहिजे. तर आता मी निघालो आहे हार घ्यायला. तर ह्या ट्रॅफिकमधनं कसं तरी मला एकदा बाहेर पडल्याशिवाय मला काय सुचणार नाही, कारण ह्या टायमाला हा पीक आवरमध्ये इथेही ट्रॅफिक असते कंटिन्यू. प्रत्येक एक आपलं बोलतो ना आपण, एक मिडल क्लास मुलाचं एक स्वप्न असतं, एक मोठी बाईक त्याच्याकडे पाहिजे. बुलेट तर माझ्याकडे आज 10 वर्ष झाले. 2016ला मी बुलेट घेतली होती, क्लासिक 350 माझी. आज तिला बरोबर ह्या 2026ला 10 वर्ष कंप्लीट झाली आहेत माझ्या बुलेटला. आज बरोबर 10 वर्षांनी मी एक दुसरी मोठी बाईक घ्यायचा निर्णय घेतला, कारण लॉंग टुरिंग करायला बुलेट तर कम्फर्टेबलच आहे एनी टाईम, कधी पण थोडं व्हायब्रेशन सफर करतो आपण जाम. कारण बुलेट माझा 2016चं मॉडेल असल्यामुळे जे टॅपिंग इंजिन आहे, ते जे व्हायब्रेशन येतं ना 100+ स्पीडला, ते थोडं कंट्रोलच्या बाहेर असतं, कारण भरपूर व्हायब्रेशन येतं हातांना. त्याच्यामुळे थोडंसं वाटतं की काहीतरी एखादी चांगली बाईक पाहिजे, स्मूथ बाईक पाहिजे, पळवणारी, पळेल चांगली, जे कमी टायमामध्ये जास्त डिस्टन्स कव्हर करेल आणि आपल्याला ती कम्फर्टेबलसुद्धा असेल. सो त्याच्यामुळे तुम्ही एक डिसिजन घेतला की आपण एक आता नवीन बाईक घेऊयाच. आता 10 वर्षानंतर मी प्लॅन केला आहे गाडीचा त्या. तर ही बाईक ठीक आहे, इझी टू गो आहे. बुलेटवर पण मी भरपूर राईड केल्या आहेत माझ्या, त्याच्यामुळे बुलेट तर मला भरपूर कम्फर्टेबल वाटली. कारण बुलेट पण माझी फर्स्ट ड्रीम बाईक होती, जे माझे ड्रीम कंप्लीट केलं माझ्या आईने. आणि ही गाडी पण आईच्या आशीर्वादानेच मी घेऊ शकतोय माझ्या. आता हार घेतला की तिकडनं आई पण सुटले कामावरनं, तिला पण घ्यायला जायचं आहे. तिला तिकडनं पिकअप करून मग घरी. हार घेऊन आता घरी जायचंय, जेवायचंय मला, कारण डॉक्टरांनी आता मेडिसिन दिल्या आहेत, त्या मेडिसिन खायच्या आहेत. तर आईला घेऊया पहिले, ती आली असेल बाहेर आता. आपला 300 देणं आहे ना. आपला हार रेडी झालाय आता. हार आपला रेडी झालाय आता, मस्त बनवलाय. हार घेऊन आता आपण जाऊया घरी आईला घेऊन. हार घेऊन आता घरी जायचंय, जेवायचंय मला, कारण डॉक्टरांनी आता मेडिसिन दिल्या आहेत, त्या मेडिसिन खायच्या आहेत. तर आईला घेऊया पहिले, ती आली असेल बाहेर आता. तयारी झाली आहे निघायची. भाऊ पण येऊन बसलाय, वाट बघतोय निघायची. कारण आईवरती अजून आईची तयारी नाही झाली. आई झाली का तयारी? आटप. फक्त गाडी कधी येते याची वाट बघायची आहे. हार वगैरे, हेल्मेट वगैरे रेडी आहे. गाडी घ्यायला निघालो, रिक्षात बसलोय आम्ही. तर काय एक्साइटमेंट काय आहे का? गाडीची काय एक्साइटमेंट आहे का? हो, खूपच आहे. असं वाटतं कधी एकदा घरी येते. 2 महिने झाले वाट बघत होतो, आज तो क्षण आलाय. आता रिक्षातच बसलोय. तर एक ज्याच्या रेफरन्सने मी गेलेलो, जयेश मित्र माझा, तो आता ऑलमोस्ट पोचला असेल. त्याचा फोन येईल आता पोचलोय म्हणून. तो तिकडे वाट बघत असेल. तो एक याने आम्ही आता. तर कसं झालं आहे, एका व्यक्तीची थोडीशी आग होते, कारण माझ्या गाडीला क्रूज कंट्रोल आहे आणि ह्याच्या गाडीला क्रूज कंट्रोल नाही आहे. स्वतः बघूया, थोडं डिलिव्हरी घेईपर्यंत थोडंसं काहीतरी होते त्याच्या मनामध्ये छलविचल. त्याचा माइंड चेंज होते का बघूया, गाडी चेंज करायचा. तर ही चेंज करून त्याचा पण चालला विचार 350 बुक करायचा. स्वतः बघूया. अरे भाई, तू पैसेवाला माणूस आहे, तू काय 250 पण तू भाई कॅश करतोय, ही पण तू कॅश घेऊ शकतो. पैसावाला माणूस आहे भाई, पैसा आहे रास्ट. स्वतः आपली अनरिव्हील करायची वेळ आलेली आहे.
तर मस्तपैकी व्हिडिओ हे करूया बाईक आणि व्हील. ओके रेडी. गाडी घेऊन घरी चाललोय. एक्साइटमेंट होती ते, कारण मेन काय ड्रीम होतं माझं एक गाडी घ्यायचं, बिग बाईक घ्यायचं ड्रीम होतं. आज ते पूर्ण झालंय माझं. आता गाडी घरी घेऊन जातो, पूजा वगैरे करायची तिचे. आपले वर्तकचं जे साईबाबांचं मंदिर आहे तिकडे चाललोय. आता तिकडे पूजा करणार, तिकडून मग परत घरी जाणार. सो एक इट्स ड्रीम कम ट्रू सारखी फिलिंग होते मला आता गाडी चालवताना. माझी मजा येते. आलेलो मित्रांना गाडी दाखवायला माझ्या. हे बघा हे समोर उभेत दशरथ, गिरीश, रमेश. आमचे मेजर आतमध्ये आहेत. गाडी बघून ते आता जस्ट गेले. आता मेजर आले ते बघा. बाय बाय. गाडीची पूजा झालेली आहे. तर पूजा करून आपण जाऊया घरी. आई आणि नेमके भावाला आता रिक्षाने यावं लागते, कारण जयेश आलेला मित्र माझा, तो जिम मध्ये ट्रेनर आहे. त्याचा नेमका एक क्लायंट आला, तो गेला निघून जिम मध्ये त्याच्या. आता तर त्याच्यामुळे आता काय पर्याय नाही, ऑप्शन नाही. तर आता त्यांना दोघांना रिक्षाने यावं लागणार आहे. ते आता रिक्षाने येतील दोघे पण. मी आलोय गाडी आता घरात घेऊन. इथे समोर आता ही बघा पार्क केले, हे आपलं घर समोर. तर या काकी मस्तपैकी आता पूजा करतील. एक थोडीशी पूजा बाकी आहे. आता अजून दोघी जणी आहेत, त्या पूजा करतील आमच्या मस्तपैकी. काकी गाडी चांगली आहे का हो? आवडले का? शेजारच्या काकींच्या चालू आहे बोलून गेला गाडी आणा. आमच्या आजी गाडीची पूजा करतात. माझी आजी, माझी आजी, आमच्या म्हणजे सगळ्यांच्या. पोरग्याची बाई माझ्या बुलेटने जशी साथ दिली आतापर्यंत, सगळ्या गाड्यांनी माझ्या पोरग्याची चांगली साथ दिली, तशी त्याची साथ द्या. त्याला वाटेत कुठे अडचण येऊन देऊ नका. तुम्ही तुमचा पण जीव सांभाळा आणि त्याचा पण जीव सांभाळा. बघूया थोडीशी आता पळवून कशी वाटते, कशी जमते गाडी. कारण हिचं जरा क्लच एकदम सॉफ्ट आहे ना, सो थोडं यूज टू होईपर्यंत टाइम जाणार आहे. कारण आपली बुलेट होती माझी इतकी वर्ष, मी 10 वर्ष बुलेट वापरतोय. बुलेटमध्ये हार्ड आहे क्लच. क्लच बऱ्यापैकी हार्ड आहे, त्यामुळे थोडं पळवायला थोडीशी इफेक्टिव्ह हे जमत नाहीये. थोडा अजून यूज टू व्हायला थोडा वेळ जाईल मला. बघूया आता अजून किती वेळ लागतोय मला ह्याच्यासाठी. हातात बसायला थोडा वेळ जाणार मला गाडीला या. कारण मगाशी डिलिव्हरी घेऊन येताना
कमीत कमी 7 ते 8 वेळा माझ्याकडनं गाडी बंद पडली. तिचा क्लच भरपूर स्लिप आहे कारण एकदम स्मूथ आहे. हिला कसा स्लिपर क्लच आहे, परत क्विक शिफ्टर आहे. सो त्या हिशोबाने ह्या लोकांनी गाडीचं मेकॅनिझम केलेलं आहे हिचं. सो थोडी मला हे बोलतो ना, थोडा अजून मी कॉन्फिडन्स नाही गाडी पळवण्यासाठी. एकदा हातात बसली का मग काय वाटणार नाही मला गाडी पळवायला. आता तो जयेश मित्र माझा गेलाय, त्याची वाट बघतोय. आता येतोय बोलला परत घरून जातो, जरा ओपनला थोडा एक राऊंड मारतो, फोटो वगैरे. तर मी आलोय घरात. प्रशांत कॉर्नर मधनं म्हटलं श्रीखंड घेऊन आलो होता जस्ट. बोलो काहीतरी गोड पाहिजे. पेढे मागाशी घेऊन आलो प्रशांत कॉर्नर मधूनच. हे बघा ही पिशवी. सो गोड काहीतरी हवंय आपल्याला जेवायला, सो ते घेऊन आलो. आता फ्रेश होतो आणि भेटतो तुम्हाला परत. आलोय, जेवलोय वगैरे. आता मस्त आराम करायचा, रेस्ट करायचा. आई पण थकली आहे, कंटाळली खूप. आता आल्या तिने चपात्या वगैरे बनवल्यात. आता जेवायचं, झोपतो, आराम करतो. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कशी आवडली काय कमेंटमध्ये सांगा. चॅनलला आपल्या कोकणी आशिषला लाईक सबस्क्राईब करा. बाय.